एनसीपी नेता प्रवीण कुंटे ने पूर्व गृहमंत्री अनिल देशमुख पर हमले को लेकर गंभीर आरोप लगाए हैं। कुंटे का कहना है कि यह हमला एक साजिश के तहत हुआ, जिसमें देवेंद्र फडणवीस, परिणय फुके और चरण सिंह ठाकुर शामिल है। उन्होंने इस मुद्दे पर जांच की मांग की है। महाराष्ट्रामध्ये कायदा व्यवस्था संपूर्ण संपलेली आहे। महाराष्ट्रामध्ये जंगलराज आहे। महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासामध्ये सर्वात असफल गृहमंत्री जर कोणी झाला असेल तर त्या गृहमंत्र्याचं नाव देवेंद्रजी फडणवीस। आणि देवेंद्रजी फडणवीस ज्या पद्धतीने गुन्हेगारीच्या लोकांना मग नागपूरला सुद्धा अनेक गुन्हेगारांना त्यांनी संरक्षण देण्याचं काम केलं। महाराष्ट्रामध्ये सुद्धा राजकारणाचं गुन्हेगारी करण्याचं काम राज्याचे गृहमंत्री ज्या पद्धतीने देवेंद्र फडणवीस करतात। काल अनिल देशमुख साहेबांच्या घरावरती हल्ला झाल्यानंतर चरण सिंग ठाकूरांच्या बंगल्यावरती पोलिसांचं प्रोटेक्शन आहे, पण काल रात्रीपर्यंत अनिल देशमुखांच्या बंगल्यावरती पोलिसांचं संरक्षण उपलब्ध न होणे हे स्पष्ट करतं कुठेतरी राज्याचे गृहमंत्री आणि शासनसुद्धा या गुंडगिरीच्या पाठीशी उभी आहे। आणि ज्या पद्धतीनं कालचा अनिल देशमुखावरती हल्ला झाल्याबरोबर त्या पक्षाचे आमदार परिणय फुके यांची जी ताबडतोब प्रतिक्रिया आली की ही स्टंटबाजी आहे। तुमच्या माहितीकरता म्हणून सांगतो की परिणय फुके आणि सध्या असणारे काटोल मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार चरण सिंग ठाकूर हे कंत्राटदार व्यवसायाचे भागीदार असून त्यांचे आर्थिक हितसंबंध लक्षात घेता ते हितसंबंध जोपासण्याकरताच भारतीय जनता पार्टीने परिणय फुकेंच्या मार्फत चरण सिंग ठाकूर सारख्या गुंडागर्दीची पार्श्वभूमी असलेल्या उमेदवाराला उमेदवारी देण्याचं काम या मतदारसंघामध्ये केलं।